जवाहरनगर पोलीस ठाणे हद्दीत गांजा विक्रीसाठी जाणाऱ्या एका आरोपीला अटक करून पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। तर या आरोपीकडून 2,10,600 रुपये किमतीचा 10 किलो वजनाचा गांजा जप्त करण्यात आला आहे। जवाहरनगर पोलिसांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की निळ्या रंगाचा शर्ट परिधान केलेला एक व्यक्ती शहानूर मियाँ दर्गा चौक येथून ट्रॅव्हल्सने बंगलोरला गांजा विक्रीसाठी जाणार आहे। ही बातमी खात्रीलायक असल्याचे समजताच जवाहरनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी शहानूर मियाँ दर्गा आठवडी बाजार मैदान परिसरात सापळा रचला। निळ्या रंगाचा शर्ट घातलेला तरुण दिसताच पोलीस पथकाने त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलीस पाहताच तो पळण्याचा प्रयत्न करीत होता। तर त्यास तत्काळ पोलिसांनी काही अंतरावर पकडले। त्याच्या ताब्यातील 2 बॅग तपासल्या असता दोन्ही बॅगेमध्ये पारदर्शक पिशव्यांमध्ये गांजा आढळून आला। तर अटक केलेल्या व्यक्तीने आपले नाव इरफान पाशा आरिफ पाशा असे सांगितले। चौकशी दरम्यान त्याने सदर गांजा विक्रीसाठी बंगलोरला घेऊन जात असल्याची कबुली दिली। पोलिसांनी या आरोपीकडून एकूण 10 किलो 175 ग्रॅम गांजा, ज्याची किंमत 2,10,000 असा मुद्देमाल जप्त करून त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। तर या आरोपीस आज न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने 4 दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली आहे।